आज मी इव्हेंटसाठी पुण्याला चाललोय आणि पप्पा मला सोडायला आले होते. जवळपास 2 महिन्यांच्या गॅपने मी इव्हेंटची ऑर्डर घेतली होती आणि सकाळी 7 वाजता मी पुण्यात पोहोचलो आणि बाहेर येऊन मेट्रोच्या दिशेने गेलो कारण मला फर्स्ट टाईम मेट्रोचा एक्सपिरियन्स घ्यायचा होता. तिथे पोहोचल्यावर मी तिकीट काढण्यासाठी लाईनमध्ये थांबलो. त्यानंतर सिक्युरिटी चेकिंग झाल्यानंतर मी तिकीट स्कॅन करून प्लॅटफॉर्मवर गेलो. तिथे दर 5 मिनिटाला ट्रेन असते, त्यामुळे लगेच ट्रेनमध्ये चढलो आणि ट्रेनमध्ये खूपच गर्दी होती. नंतर सिव्हिल कोर्टच्या इथे मी खाली उतरून आलो कारण मला पिंपरी चिंचवडला जायचे होते. त्यामुळे सिव्हिल कोर्टच्या इथून आपल्याला ट्रेन स्विच करावी लागते आणि या ट्रेनमध्ये मला बसायला मिळाले आणि गर्दीसुद्धा खूप जास्त नव्हती. 8 वाजता पिंपरी चिंचवड स्टेशनवर पोहोचलो. तिथून बाहेर येऊन मी तिकीट स्कॅन केलं. स्टेशन बाहेर येऊन हिंजवडीला जाणारी बस पकडली आणि हिंजवडी चौकात पोहोचल्यानंतर 5 मिनिटाच्या अंतरावरती मित्राची रूम होती, त्यामुळे मी चालतच गेलो आणि आवरून लगेच बस स्टॉपवर आलो कारण मला वेळ झाला होता आणि इव्हेंटला 11च्या आत पोहोचायचं होतं. पण प्रॉब्लेम असा झाला की थोडं मागे उतरलो आणि त्यामुळे मला चालत जावं लागलं. पण अजून 25 मिनिटं बाकी होती आणि भूकसुद्धा लागली होती. मग दाबेली खाऊन आणि चहा घेऊन मी रिक्षा पकडली आणि रिक्षावाल्याने जास्त पैसे सांगले तरी मला वेळ झाला होता, त्यामुळे मी जास्त शोधत बसलो नाही आणि बरोबर 10:55ला मी इव्हेंटच्या लोकेशनवर पोहोचलो. त्यांचा प्रोग्राम चालू होता. तोपर्यंत मी माझा सेटअप लावून घेतला आणि जवळपास 4 वाजेपर्यंत मी कॅरिकेचर काढले आणि फायनली पॅकअप झाल्यानंतर मला भूक लागली होती, त्यामुळे जेवून घेतलं आणि आता मी बस पकडतो. बाय बाय.